हॅलो फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. कवडे क्लासेस अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. कवडे क्लासेस अकॅडमी मार्फत आपल्याला प्रत्येक वर्गाच्या प्रत्येक विषयाच्या प्रश्नपत्रिका ऑनलाईन ऑफलाईन स्वरूपामध्ये दिल्या जातात आणि यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं आपल्याला प्रश्न टू प्रश्न असं सोल्युशन दिलं जातं. प्रत्येक प्रश्न कशा पद्धतीने सोडवला पाहिजे, कोणती ट्रिक्स वापरली पाहिजे हे आपल्याला बारकाईने समजून दिलं जातं. आज आपण इयत्ता तिसरीची स्पर्धा परीक्षा पेपर क्रमांक 212 इंग्रजी बुद्धिमत्ता या पेपरचं आपण सोल्युशन पाहणार. पहा, इयत्ता तिसरी पेपर नंबर 212 इंग्रजी बुद्धिमत्ता. पहिला प्रश्न असतो इंग्रजीमध्ये 25 प्रश्न 50 मार्काला असतात. पायरी प्रश्न आहे, वेगळ्या ध्वनीने सुरू होणारा शब्द पर्यायामधून निवडा. आता वेगळ्या ध्वनीने सुरू होणारा शब्द पहा कोणता होईल. कॅट उच्चार काय झाला ॲ. टॅप उच्चार काय झाला ॲ. कॅन उच्चार काय झाला ॲ. मॅट उच्चार ॲ. इथं ॲ उच्चारले आपल्या इथं काय म्हणलेले वेगळ्या ध्वनीने. वेगळ्या ध्वनीने म्हणजे काय उच्चाराने इथं काय होतो कॅपचा क असा उच्चार. सीचा उच्चार काय होतो कॅप, टॅप, कॅन, मॅट. कॅप, टॅप, पा, कॅप, टॅप. आता येतं रायमिंग वर्ड. आता इथं पहा ॲड उच्चार सर्वत्रच आहे. आता इथं शेवट एन काय होतं पी. एन काय होतं पी. कॅन न मॅप ॲप म्हणजे कॅप टॅप टॅप न मॅप. इतर रायमिंग वर्ड मध्ये काय होईल कॅन वेगळं निघेल, इथं शेवट न होतो उच्चार, बाकी सर्वत्र प प असा उच्चार होतो. क्रिकेट खेळा विच थिंग यूज ऑफ क्रिकेट. कोणती वस्तू क्रिकेटसाठी वापरली जाते. बाय यूज टू क्रिकेट. क्रिकेट खेळ खेळण्यासाठी उपयोगी असणारी वस्तू कोणती. पर्याय पा पेन. आपल्याला एक झूम करता येतं तुमच्या मोबाईलवर टॅबवर झूम करा. पेन, मॅट, बॅट, कॅट. क्रिकेटसाठी काय लागतं बॅट लागते. मग मॅट लागतं की मॅटवरती पण खेळ असतो, पण मॅट म्हणजे चटई आपल्याला मिळते. आपल्याला अजून त्या ह्याच्यामध्ये आपण मॅटवरची क्रिकेट खेळ आपण त्या ह्याच्यात गेलेलो नाही आहे, त्यामुळे इथं बॅट येईल. पुढचा प्रश्न पहा, विच वर्ड नॉट रिलेटेड ऑफ ह्युमन बॉडी. हे वाचायचा प्रयत्न करायचा, शिकायचं. 100% नाही येऊ द्या, आपल्याला जेवढंही वाचायचं तेवढं पुरेसं आहे. मानवी शरीराशी संबंधित नसणारा शब्द. हँड म्हणजे हात, हेड डोके, हर्ट म्हणजे हृदय, हॅट टोपी. म्हणजे या ठिकाणी शब्दांचे अर्थ माहीत पाहिजेत. हँड म्हणजे हात आहे, हेड म्हणजे डोके आहे, हर्ट म्हणजे हृदय आणि हॅट म्हणजे टोपी आहे. त्यामुळे वेगळा एक आहे. फिलिंग इन ब्लँक्स रिकाम्या जागी येऊ शब्द बघा. डॉट डॉट वर्किंग इन अ फार्म. वर्किंग इन अ फार्म. फार्म म्हणजे शेत आणि वर्किंग म्हणजे काम करणं, शेतामध्ये काम करणार. गोल्डमॅन गोल्डच्या वस्तू बनवतो म्हणजे सोना. फार्मर वर्किंग इन द फार्म शेतात काम करतो. पॉटर हमाल तो स्टेशनवरती असतो, रेल्वे स्टेशन, बस स्टेशन. फायरमॅन आपल्याकडं आग लागल्यानंतर विझवायला लागतो. म्हणजे यात काय येणार आहे फार्मर वर्किंग इन द फार्म. पुढे बघा, ऑब्झर्व पिक्चर अँड नेम द थिंग. चित्रातील वस्तूचं नाव. कसे चित्र आहे. पर्याय पहा, पॉट, पॉट म्हणजे भांड. व्हील म्हणजे चाक, चेअर म्हणजे खुर्ची आणि आयर्न म्हणजे इस्त्री. याच्यामध्ये हे काय आहे व्हील आहे. याच्यावर आपल्या लक्षात येतं व्हील साबण तर बघितलं आपण, त्याच्यावर जे चित्र व्हीलचं असतं.
पुढील प्रश्न पहा. फाइंड द करेक्ट पेअर ऑफ अपोजिट वर्ड. अपोजिट वर्ड म्हणजे विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी. ओपन शट, बॉय स्टुडंट, गुड बॅड, गर्ल वुमन. आता पहा या ठिकाणी ओपन शट, ओपन म्हणजे चालू करणे, शट म्हणजे पहा इथं शब्दशः घेतलं गुडच्या विरुद्ध बॅड आहे, हा बरोबर आहे. परंतु या ठिकाणी ओपन काय पाहिजे त्याला उघडण्याच्या विरुद्ध क्लोज करणे, शट डाऊन. नुसतं शट नाही तर ओपनच्या विरुद्ध क्लोज पाहिजे. बॉयच्या विरुद्ध गर्ल पाहिजे. आता ते लिंग बदललं. त्याच्यामध्ये प्युरल हे शब्दांची विरुद्धार्थी अपोजिट जोडी सांगते. हे लिंग बदललं होते मग बॉय गर्ल, गर्ल वुमन. या ठिकाणी गुड बॅड हा विरुद्ध अर्थाचा शब्द आहे. विरुद्ध लिंगाचा म्हणलं तर बॉयचं गर्ल होईल, गर्लचं बॉय होईल. जेंडर त्याला म्हणतात. पुढे पहा. सिलेक्ट द इनकरेक्ट कॉन्ट्रॅक्टर फॉर्म. आपला चुकीचा अतिसंक्षिप्त रूप. पहा या ठिकाणी शुड नॉट याचा उत्तर शुडंट. should not, need not, it is and ought. याचं अयोग्य जोडी होती. should not shouldn't, okay, should not याचं संक्षिप्त रूप शुडंट होतं. नीड नॉट याच्यावर ओ काढून टाकायचा, ॲपॉस्ट्रोफी लावायचा, नीड नॉट होतं. इट इज इट्स असं होतं. आता इथं वॉन्ट, उडंट होतं. त्यामुळे ते चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 4. पुढे पहा. शब्द कोशाप्रमाणे कोणता शब्द चौथा आहे. पहा. मंडे, मनी, मंकी, आणि मूग. आता पहिला अक्षर घेतलं. इथे यम आहे, इथे यम आहे, इथे यम आहे, इथे यम आहे. कोणता यम घ्यायला पाहिजे सांगता येईल? हा यम अगोदर येत नाही. दुसरं अक्षर घ्यावं लागेल. दुसरं अक्षर घेतलं तर ओ ओ ओ ओ. दुसरं अक्षर घेतलं तरी सारखंच. याच्यातलं कोणतं घ्यायचं अगोदर नाही सांगता येईल. मग तिसरं अक्षर घ्यावं लागेल. तिसरं अक्षर एन ओ. म्हणजे तिसरं अक्षर इथे घेतलं इथं ओ. याच्यात पहिल्यांदा कोणी एन मधलं एक का ओ मध्ये. एबीसीडी मध्ये काय एबीसीडी एमची याच्या जेकी एन ओ मी पहिला दुसरा तिसरा हे येणार आहे. तर चौथं मून येणार आहे. म्हणजे याच्यामध्ये चौथ्या नंबरला येणार आहे. आणि आपल्याला विचारले चौथ्या, पहिलं दुसरं तिसरं विचारलेलं आहे. चौथ्या क्रमांकावर मून येणार आहे. हे उत्तर लिहून टाकलं आपण. पण तरी आपल्याला कुठेतरी मनामध्ये असतं की पहिला दुसरा तिसरा कोणता आहे. मग इथं चौथा अक्षर घ्यावं लागेल. चौथा अक्षर आहे डी, इथे चौथा अक्षर आहे ई, आणि इथे चौथा अक्षर आहे के. यात पहिल्यांदा काय येणार ए बी सी डी ई. ई म्हणजे मंकी पहिल्यांदा येईल. पहिल्या नंबरला मंकी. ए बी सी डी अगोदर आपल्याला डी आहे ना. ए बी सी डी नंतर ई येतं. पहा इथे चुकलं आपल्याला इथं मंकी आहे डीचा अगोदर येईल म्हणजे मंडे अगोदर येईल. MONDE मंडे. नंतर ईच येईल मंकी, मनी. आता इथं मोर आणि नंतर केच येणार आहे मंकी. म्हणजे आहे तीच बरोबर येणार आहे. ओके. तर आपल्याला चौथा विचारला होता, उत्तर तेवढं संपलं होतं. पण तरीही पहिला दुसरा तिसरा
हे पहिल्या शब्दावर नाही काढता आलं, दुसऱ्यावर नाही काढता आलं, तिसऱ्यावर नाही काढता आलं, तर चौथा अक्षर डी ई आणि के याच्यावर ए बी सी डी अगोदर येतं, नंतर ई येतं, नंतर के येतं. म्हणजे पहिले 3 आणि शेवटला मूळ येईल. प्रश्न पुढील पाहूया. व्हॉट इज द साऊंड मेड बाय मंकी? मंकीचा जो आवाज असतो त्याला काय म्हणतात? मंकी चॅटर. मंकी चॅटर असतं. हुप्स, ते दुसरं काय नाव दिलं? हुप्स. आपण म्हणतो ना नाकडा नाकडा हुप, तसं हुप्स या मंकी चॅटर असतं. म्हणजे चॅटर किंवा हुप्स त्याच्यामध्ये हे आपले जे आवाज पाठ असले पाहिजे त्याला पुन्हा 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 ते करणं गरजेचं आहे. व्हॉट इज द टाइम गिवन इन द क्लॉक? काय वाजलेलं टाइम? 5 वाजलेले. 5 तास काटा मिनिट काटा 12. हाई ओ क्लॉक. सरळ टाइम काय म्हणायचं? हाई ओ क्लॉक. पर्याय क्रमांक 2. 4 वाजता 4 ओ क्लॉक, 3 वाजता 3 ओ क्लॉक, 9 वाजता 9 ओ क्लॉक. इथं 5 वाजले म्हणून हाई ओ क्लॉक. पुढं आय गिव्ह एग्स, आय ईट ग्रेन्स. हू एम आय? आय गिव्ह एग्स म्हणजे मी एग्स देतो, देते. कोण देते माहिती आहे आपल्याला. मग ते पर्याय आहे का ते पण बघायचं. आय ईट ग्रेन मी धान्य खाते, खातो म्हणजे. हू एम आय मी कोण आहे? डॉग एग्स देतं का? धान्य खातो का? नाही. पिकॉक म्हणजे मोर एग्स देतो का? देतो. धान्य खातो का? खातो. पण ते एग्सचा आपण वापर करतो का? ते फक्त त्याच्या पिल्लांसाठी, पिल्लं काढण्यासाठी देतात. त्याची कधी आपण त्या एगची पोळी करून खाल्ली, अंड्याची पोळी शिजवून खाल्ली नाही. त्यामुळे हे एग्स म्हणून चला. हे आपण पाहिलं, हे म्हणजे कोंबडी. आपण अंडी खातो आणि ते धान्य खातो. रॅट धान्य खातो पण त्याची काय अंडी नसतात. उत्तरी पर्याय क्रमांक 3. पुढे मग खेद किंवा माफी. एखादी चूक झाली आपल्याकडनं तर आपण दुःख होतं. खेद माफी मागण्यासाठी कोणते शब्द वापरतात? काय म्हणाल तर त्याच्यासाठी सॉरी म्हटलं जातं. आय एम सॉरी, आय एम सॉरी. हाऊ मेनी टाइम ओ क्लॉक? किती वाजले आहे घड्याळामध्ये? बरं, हा छोटा काटा 11 वरती, मोठा काटा 12 म्हणजे वाजले 11. त्याला इंग्रजी काय म्हणतात? 11 ओ क्लॉक. त्याला काय म्हणतात? 11 ओ क्लॉक. पर्याय क्रमांक 1 आहे. दुसरा आहे 4 ओ क्लॉक, तिसरा 8 ओ क्लॉक, चौथा 9 ओ क्लॉक. पुढे चूज द करेक्ट प्रेपोजिशन. वाक्यातील योग्य शब्द आहे. प्रेपोजिशन. प्रेपोजिशन कोणते असतात? इन, ऑन, ओव्हर, इनटू, नियर, बिटवीन म्हणजे ही प्रेपोजिशन. चॉक इज इन बॉक्स. याच्यामध्ये प्रेपोजिशन कोणतं आहे? तर इन हे प्रेपोजिशन आहे. चॉक नाव नाही, बॉक्स नाव नाही. लुक ॲट द पिक्चर अँड फिल इन द ब्लँक. आता इथं कोणते शब्द वापरल्यानंतर पर्याय वापरून बघा. COY कॉय, CAT कॅट, कॅट म्हणतो पण COY कॉय नाहीये. ए वापरला AOY AAT नाहीये. डी वापरला DOY DAT नाहीये. तर B वापरला BOY BAT बॅट, BOY बॉय. दोन्ही अर्थपूर्ण होतात. तर पर्याय क्रमांक 4 येणार आहे. घड्याळातील वेळ सांगा किती वाजलेली आहे? तास काटा 9 वर आहे, मिनिट काटा 12 वर आहे. म्हणजे किती वाजले? 12 वाजले. किंवा मग इथं पर्यायामध्ये आहे का? किंवा याला तास काटा म्हणलं, याला मिनिट काटा म्हणलं तर 11 वाजून 45 मिनिटं झाले. मी दोन्हीपैकी कोणतं पर्यायामध्ये आहे? इथं पाहतो 9 ओ क्लॉक, 6 ओ क्लॉक, 3 ओ क्लॉक, 12 ओ क्लॉक. कोणतं आहे? 9 ओ क्लॉक आहे. पुढे पहा फाइंड द ऑड वर्ड. याच्यामध्ये घटक न बसणारा शब्द ऑड वर्ड. ड्रिंक, ड्रिंक म्हणजे काय? पिणे. वॉश म्हणजे काय? धुणे. ईट म्हणजे काय? खाणे. ट्री म्हणजे काय? झाड. ड्रिंक म्हणजे पिणे, पाणी पिणे वगैरे. वॉश म्हणजे काय? धुणे. ईट म्हणजे काय? खाणे. आणि ट्री म्हणजे काय? झाड. इथं वेगळा कोणता निघेल? झाड. आणि हे नाव नाही, नाम आहे. हे काय? क्रिया आहे सगळ्या. हे काय? क्रिया आहे. ड्रिंक, वॉश, ईट. तर वेगळं निघेल ट्री. पुढे पहा फाइंड द करेक्ट ऍक्शन. काय करते ऍक्शन? त्या चित्रामध्ये पहा, योग्य कृती ओळखा. काय करते? इथं वॉश बेसिन, इथं काय करणार आहे? हात धुणार आहे. म्हणजे इथं काय म्हणतात? ड्रिंक आहे का? ड्रिंक पाणी पिते का? नाही. किक, बॉलला किक मारते का? नाही. वॉश धुते का?
क्लाय म्हणजे चढणे, मी तर वॉश हँड वॉश करते, धुते म्हणजे काय धुते, कपडे धुते किंवा काय तर धुते म्हणजे हँड वॉश आहे. पुढं फाईंड द मिसिंग लेटर, त्याच्यामध्ये अर्थ कोणतं लेटर लिहिलं, अर्थपूर्ण शब्द बनतील. पर्याय वापरून पहा. MOAT, MRASS नाही जमलं, G वापरला GOAT गोड, GRASS ग्रास बनतो आहे. तिसरा वापरला DOAT नाहीये, DRASS नाही, यस आला SOAT नाहीये, SRASS नाहीये, म्हणजे या ठिकाणी G येणार आहे. आता या ठिकाणी तुम्ही मला कसं बोट येते तो BOAT बोट, BRASS ग्रास पर्यायामध्ये आहे का मी नाही, आपल्याला आहे त्यातलेच वापरायचं. ग्रास GOAT गोट आणि GRASS ग्रास कवर दोन्ही पण होत आहे. पुढे पहा. फायनली द करेक्ट ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण, नावाबद्दल विशेष माहिती देणार. याचं नाव शोधायचं, नाव कोणतं आहे आणि त्याच्याबद्दल काय विशेष माहिती दिलेली आहे. वाक्य असेल तर त्यामध्ये नाव पण असतं. इथं वाक्य दिलेलं नाही. गोल्डन काय आहे, गोल्डनचा अर्थ की फिदर, गोल्डन फिदर म्हणजे सोनेरी पीस आहे, म्हणजे गोल्डन म्हणजे सोनेरी. फिश म्हणजे काय, मासा. किंग म्हणजे काय, राजा. आणि ट्री म्हणजे काय, झाड. हे काय आहे, हे नाव नाही, हे काय नाव. नाव म्हणजे काय, नाम आहे. आणि सोनेरी हे गोल्डन हे काय, हे ॲडजेक्टिव्ह आहे, नामाबद्दल माहिती दिलेली आहे, तर गोल्डन हे येणार आहे. पुढे कंप्लीट द फॉलोइंग मोटो, संदेश पूर्ण व्हा. एंजल इन शॉर्ट, वर्कशीप, गॉडनेस, मॅडनेस, बॅडनेस. एंजल इन शॉर्ट, गुडनेस, मॅडनेस. एंजल हे मोटो आहे, हा काय मोटो संदेश देणारं वाक्य आहे. एंजल इन शॉर्ट, मॅडनेस. पुढे पहा. हाऊ शॅल, हे सगळे मोठं वाचले पाहिजे, वाचले पाहिजे, पाठ असले पाहिजे. हाऊ शॅल यू आस्क युअर टीचर टू परमिट यू गो टू प्ले. की तुमच्या टीचराकडे तुम्हाला परमिशन मागायचे. परमिट म्हणजे परमिशन, की प्ले खेळायला जायला परमिशन मागायची आहे. मग काय म्हणा, आय वुड लाईक टू गो प्ले, मे आय गो टू प्ले, आय प्ले एव्हरी डे, आय विश टू प्ले. तर जेव्हा आपल्याला परमिशन मागायची असेल तेव्हा मे वापरलं, तर मे आय गो टू प्ले, मी खेळायला जाऊ का या ठिकाणी. आणि विनंती करायची असेल तर प्लीज. कंप्लीट द फॉलोइंग पझल. पहा इथे पझल करायचे. ABBIT इथं लगेच आपल्या डोळ्यापुढे शब्द आले पाहिजे, अक्षर लगेच आपल्याला त्याच्यासाठी वाचन भरपूर असलं पाहिजे, लगेच सुचतात ते, असं बनवत बसावं लागत नाही. तर इथं RABBIT रॅबिट, तर TREE ट्री होईल, त्यामुळे उत्तर काय येणार आहे, आर येणार आहे, रॅबिट आणि ट्री. पुढं डॉट डॉट स्काय इज ब्ल्यू, हे नेमकं करेक्ट आर्टिकल. आता बघा स्काय कसं आहे, स्काय इज ब्ल्यू, स्काय असं निळं असतं, मग तिथं कोणतं आर्टिकल, ए येईल, ॲन येईल, द येईल, ओव्हर येईल. आता हे ओव्हर काय आर्टिकल नाही, आर्टिकल विचारले त्यामुळे इथं ओव्हर तर येणार नाही. पुढे पहिल्या हे चूक करता आले पाहिजे. द स्काय इज ब्ल्यू का वापरला तर हे स्काय एकमेव आहे. असं काही की इकडे वेगळं स्काय, इकडे वेगळं स्काय, तिकडे वेगळं स्काय, एकमेव आहे. मून, सन एकमेव आहे, म्हणून तिथं द वापरलं जातं. त्यामुळं द स्काय इज ब्ल्यू नाही म्हणलं जाणार. ओके. पुढे पहा 25 चूज द करेक्ट ॲडजेक्टिव्ह. त्यातलं ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण शोधायचं आहे, नावाबद्दल विशेष माहिती दिलेली असते ते ॲडजेक्टिव्ह. आय सॉ अ व्हाईट पिकॉक. आता याच्यामध्ये काय आहे, आय काय आहे, प्रोनाउन. प्रोनाउन म्हणजे काय, सर्वनाम. प्रोनाउन म्हणजे सर्वनाम आहे. सॉ हे क्रियापद आहे, क्रिया. वर म्हणजे क्रियापद आहे. व्हाईट, व्हाईट हे पांढरा, व्हाईट.
पांढरं हे काय आहे? आणि पुढे काय? पिकॉक. पिकॉक, पिकॉक म्हणजे मोर. हे काय? नाव. आम्ही या मोराबद्दल काय माहिती सांगितली? मी व्हाईट पिकॉक. म्हणजे हे काय? विशेषण. विशेषण म्हणजे ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. आपल्याला काय विचारलेलं आहे? विशेषण. विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. पिकॉक नामाबद्दल काय सांगितलेले? तर तो व्हाईट पिकॉक आहे. ओके, तर व्हाईट हे येणार आहे. आता बुद्धिमत्ता पहा. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या पर्यायामधून सुद्धा या ठिकाणी कोणती संख्या येईल असं विचारलेलं आहे आपल्याला. पहा काय आहे? 9, 13, 19, 27. 9 हा 26वा प्रश्न आहे. 13, 19, 27 आणि ते प्रश्नचिन्ह दिलेले. त्या मूळ संख्या मिळाल्या तर 9 आहे का मूळ संख्या? 27 आहे का? नाही. मी इथं जेव्हा मालिका असते तेव्हा काय करायचं असतं? त्याच्यातला फरक काढायचा. यातला फरक किती? 9, 4, 13. यातला फरक किती? 13, 6, 19 आणि 8, 27. म्हणजे ते बेरीज पटपट पटपट करता आली पाहिजे, वजा केले. म्हणजे काय होईल? 9, 4, 13, 13, 6, 19, 19, 8, 27, 27, 10, 4, 6, 8, 10च्या फरकाने आलेल्या संख्या. तर उत्तर येणार आहे 37. पुढे 5, 27, 28. आरशातील प्रतिमा आरशामध्ये फच आरशामध्ये कसं दिसते? पहा इथे सवय लावून घ्या. तुम्हाला कशा पद्धतीनं काढायचं असतं ते. ही सवय तुम्हाला झाली ना, कधी तुमचं चुकणार नाही प्रश्न. पहा या ठिकाणी इकडून आपण कुठल्या बाजूने? डाव्या बाजूने. मी डाव्या बाजूने येऊन आपण असा करू आतमध्ये जातो. मी इथं उजव्या बाजूने आतमध्ये जायचं. नंतर हे वरती गेली, वरती गेली. संपूर्ण आकृती एकदम काढायची नाही. नंतर हे वरून खाली आलो, नंतर हे वरून खाली आलो, नंतर हे आतमध्ये गेलो, नंतर हे आतमध्ये गेलो. पादर कोणताही उत्तर इकडून रेष. पादर कोणता? पर्याय पद्धत वापरा. पर्याय क्रमांक 2 घेणार आहे. पुढे पहा याचे आरशाचे प्रतिबिंबच करायचं आहे. याचे आरशाचे प्रतिबिंब करायचे आपल्याला. कसं आरशाचे प्रतिबिंब करता येईल पहा. म्हणजे एक गोष्ट तुम्ही केली ना, अगदी आरामात तुम्हाला सगळं संपूर्ण लक्षात येईल. पहा हा चौकोन. पहा मध्यभागी इकडे गेली रेष, इकडे गेली रेष, या आतमध्ये गेली रेष, आतमध्ये गेली. मधला चौकोन हा इकडे आतमध्ये गेली रेष, इकडे आतमध्ये गेली रेष. आता उभ्या रेषा, उभ्या रेष इकडे, उभी रेष, उभी रेष, उभी रेष, उभी रेष, उभी रेष. कुठे येते ते पहा. ही रेष कुठे आहे? नंतर ही इकडून इकडे खाली आली, बाहेरून आतमध्ये आली खाली, ही बाहेरून आतमध्ये आली, ही खाली गेली, ही खाली. आकृती आरशामध्ये अशी होतीच. आता या ठिकाणचा हा त्रिकोण पर्याय त्याच्यावर कट करते. हा त्रिकोण आरशामध्ये घेतला असाच येणार दिसत. त्याच्यावर पर्याय कट करायला केवळ या त्रिकोणावर पहिला दुसरा कट होतो. पहिला कोणता? तिसराच होता. काय फरक आहे याच्यामध्ये? गोलाची चौकोनाची जागा. मग आता पहा हा डाव्या बाजूला गोल आहे, हा गोल उजव्या बाजूला जाणार आहे. इकडला आहे ते इकडे, डावी बाजू उजवीकडे जाते. त्याच्यावर पर्याय कट करा. कोणताही पर्याय क्रमांक 4. म्हणजे हे आपल्याला आलं पाहिजे, लक्षात ठेवा. हे सरावासाठी आपण ते करतो. आपण प्रत्येक गोष्ट समजून घेतो. 5 या अंकमालिकेत समसंख्येची बेरीज किती? समसंख्यांची बेरीज किती? सगळ्या समसंख्या घ्यायच्या. 234, 567, 234, 567, 362, 457, 362, 457, 392, 7,
392 आणि 7. ओके, या अंकमालिकेत समसंख्येची बेरीज. आता समसंख्या कोणकोणत्या आहेत? ज्या समसंख्या त्याला अंडरलाईन करा. 2 सम आहे, 3 विषम आहे, 4 सम आहे, 6 सम आहे, 6 सम आहे, 2 सम आहे, 4 सम आहे, नंतर इथे 2 सम. एवढ्या समसंख्या आहेत. मग समसंख्येची बेरीज इथे आपल्याला याची करायची 2 4 6 पुन्हा 6 2 4 आणि 2 किती आल्या? 1 2 3 4 5 6 7 संख्या. 3 3 6 आणि 7 याची बेरीज करायची आपल्याला. 6 4 10, 10 2 12, 12 6 18, 18 2 20, 20 4 24 आणि 2 26. बेरीज किती? समसंख्येची 26. पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न पहा. ळ म क या अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो. या अर्थपूर्ण शब्दात तयार करायचं त्याचा समानार्थी शब्द. याच्यापासून काय तयार होईल शब्द? कमळ. आणि आता समानार्थी शब्द काय आहे कमळचा? कमळचा संप पयोद. पयोद म्हणजे काय? ढग, पाणी घेऊन येणारा तो ढग पयोद. मिलिंद म्हणजे काय? भोंगा. सरोज म्हणजे कमळ. ललाट म्हणजे कपाळ. इथं सरोज येणार आहे. पुढे 31 ते 35 पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी विशिष्ट संबंध आहे. तसा संबंध पहिल्या पदाचा तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे. प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्ह झाले काय? काय झालं पहा बरं. पहिल्यामध्ये असा बाण होता, मग दुसऱ्यात काय झालं? दुसऱ्यात काय झालं? आहे तसा या बाण वरती एक बाण वाढला, म्हणजे तिथं काय होते? एक नवीन बाण उभा वाढला. आता इथे 2 बाण आहेत, मग काय होईल? हे 2 बाण असेच येते आणि काय होईल? इथं काय होईल? इथे 2 बाण येतील का एक बाण येईल? इथे 2, एक आडवा होता, एकच उभा आला. इथं 2 आडवे आले म्हणजे 2 उभे. कुठला पर्याय? पहा बरं. पर्याय क्रमांक 4. ओके, चला पुढील प्रश्न 3 दिलाय उत्तर त्याचं. पाहिजे संदिग्धता आहे. इथं संदिग्धता आहे. व इथे एकच वाढला, इथे एक वाढला. असा काही प्रश्न संदिग्ध असतात. इथं 2 का नाही वाढले म्हणजे पहा आपल्याला इथं त्यांनी उत्तर दिलेलं आहे की इथे एकच वाढला. त्यांनी इथे सांगितलं की 1 वाढला इथे, मग इथे 1 वाढला. इथे 2 होते मग 2 वाढले आपण म्हटलं. तर इथं संदिग्धता आहे. असे काही प्रश्न असतात नक्कीच. ओके, चला पुढे. इथं काय असं नाही म्हणायचं तुम्ही, इथं प्रॉपर उत्तरासाठी असतातच काही प्रश्न. एखादा दुसरा प्रश्न असा मेरिट लावण्यासाठी असतो, तो काही जणांचा विचार वेगळ्या पद्धतीने येतो. इथं पहा, 1 चे 2 झाले, मग 2 चे 3 होते असे म्हणू शकतो. पहिल्या पदाचा दुसऱ्या संबंध कसा तिसऱ्या पदाचा चौथा. काय? 5 6 7 8, 5 6 7 8. त्याचं काय झालं? 5 6 7 8चं 8 7 6 5, 8 7 6 5. मग इथे प्रश्नचिन्ह आहे या ठिकाणी आणि इथे दिलेलं आहे 4 3 2 1. आता इथं काय पहा लक्षात ठेवा, याचा याच्याशी संबंध नाही, याचा याच्याशी संबंध का? याच्यावरून आपल्याला हे तयार. मग इथं पहिला 8 होता तो काय करायचा आहे? शेवटला आला. पहिला 4 आहे तो शेवटला. ओके, तर दुसरा 7 आहे पहा, हा दुसरा 7 3 नंबरला आला. मग हा दुसरा 3 इथे 3 नंबरला आहे. नंतर शेवट पहा, 3 नंबरचा 6 2 नंबरला आला. मग 3 नंबरचा 2 नंबरला येईल. आणि शेवटचा 5 आहे तो 1 नंबरला आला. मग शेवटचा 1 आहे तो 1 नंबरला येईल. तर काय येणार आहे? 1 2 3 4. हे तुम्ही जर 5 6 7 8 हे काढत बसला तर मग थोडंसं अडचण येते. इथे काय जागा तिसरी मोकळी. म्हणजे इथं काय करायचं? 8 7 6 5 म्हणजे 8765 वरनं 5666 असते तर कशी बनले ते बघायचं. मग 4321 वरनं कसे बनतात ते आपल्याला समजून घ्यायचंय. किंवा सरळ जरी म्हटलं तर मग इथे संबंध एक म्हणून लावायचा. पहिला 5 आहे तो शेवटला गेला, मग इथे शेवटला 1 गेला म्हणजे कोणता? पहिल्यांदा 1 असेल तर तो शेवटला.
दुसरा 6 येतो शेवटून दुसरा, मग इथं शेवटून दुसरा 2 आहे म्हणजे तो पहिला दुसरा आहे, 2 आहे तो शेवटला जाणार आहे. तिसरा 3 आहे तो 2 नंबरला आला, मग इथं 2 नंबरला 3 आहे म्हणजे हा 3 नंबरला येईल. म्हणजे असं थोडंसं कन्फ्युजन आपलं निर्माण होतं. मग ते जोडून केलं काय अडचण नाही. आणि जर एका खाली एक लिहून जर केलं तर हे खूपच सोपं होतं. 5 6 7 8 तिला काय झाले 8 7 6 5 8 7 6 5. तर इथे 4 3 2 1 ला काय 4 3 2 1 ला काय. मी इथं पाहायचं काय पहिला इथे शेवटला गेले म्हणजे इथे शेवटचा आहे इथे येईल. पहिला एक शेवटचा आहे ते पहिला गेलं म्हणजे 4 इथे येईल. हे 6 इथले जे 2 इथे येतील. हे 7 इथे गेले म्हणजे 3 इथे जातील. या पद्धतीने आपल्याला ते पाहणं गरजेचं आहे. उत्तर येणार 1 2 3 4 पर्याय क्रमांक 2. पुढे पहा पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी त्याचा संबंध, तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी. दूध लिटर, दूध लिटर साखर प्रश्न. काय याचा संबंध? दूध काउंटिंग केलं जातं, मोजलं जातं कशामध्ये लिटर, म्हणजे दुधाची धारकता लिटरमध्ये तपासली जाते. मग साखर कशामध्ये मोजली जाते? किलोग्रॅममध्ये, किलोग्रॅममध्ये मोजली जाते. पुढचा पहा प्रश्न कृत्रिम नैसर्गिक. कृत्रिम म्हणजे काय? आर्टिफिशियल, माणसाने बनवलेलं, आणि नैसर्गिक म्हणजे निसर्गाने बनवलेलं. मग तर दिन जे काय कृत्रिमच्या विरुद्ध नैसर्गिक हे विरुद्ध अर्थ शब्द आहेत, अपोजिट वर्ड. मग दिन आता इथं पाय हा या दिनचा अर्थ काय आणि या दिनचा अर्थ काय. आता इथं तुम्हाला पुन्हा सांगावं लागतं. दुसरी वेलांटी आहे म्हणजे दुसऱ्या वेलांटीचाच अर्थ आहे त्याचा. या दिनचा अर्थ आहे घरी. पहिली वेलांटी आहे त्याचा पहिला वेलांटी आहे त्याचा अर्थ आहे दिवस. हा कन्फ्युजन आपल्याला काढतो. मग आपल्याला विचारलं या दिन गरीब, गरीबच्या विरुद्ध काय होईल रे? याचा अर्थ श्रीमंत. पर्याय क्रमांक 4 येणार आहे. पुढे पहा पहिल्या पदाचा दुसऱ्याशी संबंध. 4 ला 25 तर 7 ला काय? 4 ला 25 काय होऊ शकतं आपल्याला? आपण जोडायचं ते संबंध 7 ला, आणि ते पर्यायामध्ये आहे का ते पण बघायचं. 4चा काय 25 जोडू शकतो? 6 पट अधिक 1. मग 7चे 6 पट 7 42 अधिक 1 43 आहे का? नाही. मग या 4 मध्ये अधिक 1 केला 5, 5चा वर्ग 25. मग 7 मध्ये अधिक 1 केला 8, 8चा वर्ग 64 आहे का? आहे. म्हणजे या पद्धतीने विचार करायचे. 4 अधिक 1 5 आणि या 5चा वर्ग 25. मग 7 अधिक 1 8 आणि 8चा वर्ग 64. म्हणजे अशा पद्धतीने विचार करून पाहावा लागतो. पुढे प्रश्न पहा. गटाशी जोडणारी आकृती 11 13 17. कसल्या संख्येत बघितल्या कळलं पाहिजे. 11 13 17 या कसल्या संख्येत? मूळ संख्या. 11च्या नंतर 13, 13च्या नंतर 17, 17 नंतर येते 19. आहे का पर्यायामध्ये 19? आहे पर्याय क्रमांक 4. स्पष्टीकरण काय येईल? मूळ संख्या. अहमदनगर या शब्दातील मधोमध येणाऱ्या अक्षराच्या डावीकडील तिसरे अक्षर कोणते? पहा अहमदनगर. अहमदनगर यातलं मधोमध येणारा अक्षर कोणता आहे? ध. याच्या काय विचारले? मधोमध येणारा अक्षराच्या डावीकडे. डावा हात कोणता? उजवा हाती उजवी बाजू, डावा हाती डावी बाजू. काय विचारले आपल्याला? डावीकडील तिसरं. मग डावीकडलं पहिलं, दुसरं, तिसरं. काय नंतर डावीकडील तिसरं अहमदनगरला अ. पुढे पहा 19 45 23 31 54 61 13 47 57 60 59 या संख्या मालिकेतील सर्वात मोठ्या व सर्वात लहान संख्येत कितीचा फरक आहे? याची सर्वात लहान कोणती? पण 14 घेतली. 14 पेक्षा लहान आहे का? आहे 13. या सगळ्या संख्या वाचल्या पाहिजे. मग सर्वात लहान येणार आहे 13. हे बघितलंच पाहिजे. सर्वात लहान 13 आणि सर्वात मोठी 45 61 पेक्षा मोठी कोणती आहे का? नाही. सर्वात मोठी 61 आणि सर्वात लहान 13 ही मोठी आहे. आणि यातला फरक वजाबाकी. 1 मधनं 3 जात नाही. मनाचा काय देऊन टाका. 11 3 गेले 8.
6 मधनं 2 गेले 4, उत्तर काय येणार आहे 48. पर्याय क्रमांक 4. पुढे पहा, संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. चुकीचं पद काय 45, 30, 39, 35, 40 यातलं चुकीचं पद. आता चुकीचं पद ओळखायचं असेल आपल्याला, इथे पहा त्याचा असं काढताय 2 संख्या एकटीचे मिळते, या सगळ्याचा गट एक बनतो. काय गट मिळते याच्यात कॉमन काय आहे ते जर तुम्ही बघितलं बा 30, 35, 40, 45 या 5च्या फरकाने म्हणजे 5ने भागणार. 39 काय 5ने भाग न जाणार म्हणजे 5ने निशेष भाग, 5ने निशेष भाग जाणाऱ्या संख्या, 5ने निशेष भाग जाणाऱ्या या संख्या आहे. 5ने निशेष भाग जाणाऱ्या संख्या आहे. उत्तर काय येणार आहे 39. पर्याय क्रमांक 2. पुढे पहा, गणेश उत्सवाच्या काळात 4 दिवस पुढील स्पर्धा पार पडल्या. पहिल्या दिवशी हस्ताक्षर. पहा, पहिल्या दिवशी हस्ताक्षर पहिला दिवस. आता इथं आपल्याला हे सगळं रचना करावी लागणार. पहिला 4 दिवस आहे, 2, तिसरा आणि चौथा. पहिल्या दिवशी हस्ताक्षरच्या स्पर्धा झाल्या. आता कोणता वार आपल्याला माहीत नाहीये ते पण शोधावं लागणार आहे. पहिल्या दिवशी हस्ताक्षराच्या झाल्या. पुढे काय म्हणलेले निबंध स्पर्धा मंगळवार नंतर गुरुवारच्या म्हणजे बुधवारी. याला म्हणायचं का याला सोमवार म्हणायचं का नाही सांगता येत आपल्याला. हा कोणता वार आहे कुठंच आपल्याला सांगितलेलं नाही. त्यामुळे ही रचना करता येईल आपल्याला आत्ता या स्टेजला. निबंध स्पर्धा मंगळवारच्या नंतर गुरुवारच्या अगोदर म्हणजे बुधवारी झाले. निबंध स्पर्धा बुधवारी नाही तर बुधवार कुठे नाही म्हणून करता येईल. पुढला वाक्यात काय 3ऱ्या दिवशी चित्रकला स्पर्धा झाली. पहिल्या दिवशी हस्ताक्षर मग 3ऱ्या दिवशी चित्रकला ही रचना झाली. 3ऱ्या दिवशी चित्रकला स्पर्धा झाली. 3रा दिवस चित्रकला. सर्वात शेवटी म्हणजे 15 तारखेला शुक्रवार इथं पहा वार दिलेला आहे. 15 तारखेला इथं वार आणि तारीख पण दिलेली आहे. वार आहे 15 तारीख. 15 आता महिना कोणता वगैरे काय घ्यायचं 15 तारखेला सर्वात शेवटी 15 तारखेला शुक्रवारी संगीत खुर्ची झाली. संगीत खुर्ची. आता याच्यावर आपल्याला सर्व रचना करता येईल. ओके, इथं 15 तारीख म्हणजे इथे किती असणार 14, इथे 13, इथे 12 या तारखा आपल्याला काढता येईल. आता इथे शुक्रवार आहे म्हणजे त्याच्या आदल्या दिवशी कोणता असणार आहे गुरुवार असणार आहे. या ठिकाणी कोणता वार असणार आहे बुधवार असणार आहे. या ठिकाणी कोणता वार असणार आहे मंगळवार. जे या ठिकाणी तुम्हाला सगळ्या वार काढतात. ओके, मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार. ओके, आता या ठिकाणी पहा बुधवारी कोणते आहेत पहा सांगितलं तर दुसरी निबंध स्पर्धा मंगळवारच्या नंतर आणि गुरुवारच्या अगोदर जिथे निबंध स्पर्धा. आता याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण प्रश्न ही संपूर्ण रचना प्रश्न आपल्याला संपूर्ण सोडवता येते. 12 तारखेला कोणती स्पर्धा झाली 12 तारखेला कोणती स्पर्धा झाली हस्ताक्षर. कोणताही कसाही प्रश्न आला आता सोडवायला अडचण नाही कारण ही रचना पण आपण तयार केलेली आहे. पुढील प्रश्न पहा, ही रचना एका प्रश्नामध्ये याच्या 2-3 प्रश्न पण असू शकतात. पहिल्या व दुसऱ्या पदामध्ये जर जो संबंध आहे तसा संबंध 3ऱ्या व 4थ्यामध्ये आहे. तर प्रश्नचिन्हाची जागी काय 63 ला 18 तर 35 ला प्रश्नचिन्ह पाया. 63 ला 18 काय संबंध होतं 6 अधिक 3 9 9 ची दुप्पट 18. ओके, आपले गेस केले मी तर 5 अधिक 3 8 8 ची दुप्पट 16 आहे का पर्यायामध्ये 16 आहे का पर्यायामध्ये नाही म्हणजे आपले हे विचार चुकीचा आहे. मग असं केलं तर या 6 आणि 3 चा गुणाकार 6 3 18 या 3 आणि 5 चा गुणाकार 3 5 15 आहे का पर्यायामध्ये आहे. उत्तर 15 आहे बरोबर आहे.
म्हणजे एका विशिष्ट विचाराने जाऊन चालत नाही, वेगवेगळ्या अँगलने विचार करावा लागतो. पुढे पहा, पहिल्या दुसऱ्या संबंधामध्ये जसा समजत तसा चौकोनाला त्रिकोण केला. चौकोन आहे, चौकोनला त्रिकोण म्हणजे काय झालं, एक रेषा कमी झाली. तर पंचकोनाला काय घ्यायची, एक रेषा कमी झाली तर काय होतं, चौकोन येणार आहे. पर्याय क्रमांक 1 येणार. ओके. पुढील पहा, एका सांकेतिक भाषेत a बरोबर 5, a बरोबर 5, b बरोबर 4, c बरोबर 3. तर b दिलेलं आहे, b अधिक a गुणिले c बरोबर किती. आता या ठिकाणी आपल्याला हे सोडवायचं आहे. 43वा प्रश्न. आता b ची किंमत काय दिलेली, 4, म्हणजे इथे किंमत काय झाली, 4 अधिक a ची किंमत 5 गुणिले c ची किंमत 3, म्हणजे काय झाली पदावली, 4 अधिक 5 गुणिले 3. आता काय केलं पाहिजे अगोदर, गुणाकार. 5 त्रिक 15, पुढे अगोदर आहे ते 4, 15 अधिक 4 19. उत्तर काय येणार आहे, 19. पर्याय क्रमांक 4. पुढे पहा, पूर्व दिशेला पश्चिम म्हटले, पश्चिमेला उत्तर म्हटले, उत्तरेला दक्षिण म्हटले, दक्षिणेला आग्नेय म्हटले. तर सूर्य मावळण्याची दिशा हे महत्वाचे. सूर्य मावळण्याची दिशा कोणती हे आपल्याला माहित पाहिजे. सूर्य मावळण्याची दिशा पश्चिम. हे उत्तर माहित असेल तर आपल्याला हे उत्तर नव्हतं काढता येईल. सूर्य मावळण्याची दिशा पश्चिम. या पश्चिमला काय म्हटलेले, या पश्चिमला काय म्हटलेले, पश्चिमला उत्तर म्हटले. मी इथं पश्चिमला उत्तर म्हटले, पश्चिमला उत्तर म्हटले. म्हणजेच काय, सूर्य पश्चिमेला मावळतो, या पश्चिमला काय म्हटलेले, उत्तर. तर सूर्य मावळण्याची दिशा उत्तर. पर्याय क्रमांक 4. पुढे पहा, खालील प्रश्न आकृत्यांचे पाण्यातील प्रतिबिंब. आता संपूर्ण पर्याय पट पद वापरायची, संपूर्ण आकृती काढत बसायची नाही. तुम्ही या गोष्टी तुम्ही करायच्या आहेत त्या आपल्या पेपरवरच करायच्या, सर्व करत बसायचं नाही. पहिला आहे आडवी रेषा, ही कुठं आली, मधनं सुरुवात झाली, उजवीकडे गेली. मी मधनं सुरुवात होईल, डावीकडे जाईल. याच्यावरून पर्याय कट करा, याच्यावर पर्याय कट करा. कोणकोणते पर्याय कट होते, पहिला, तिसरा, चौथा कट झाला. संपूर्ण आकृती न पाहता केवळ एका गोष्टीवरून आपल्याला हे पर्याय कट पद्धत वापरता येते. अगदी सोपं असतं, त्यामुळं हे खूप अडचणीचं नाही. किंवा इकडे पाहिलं, पहिली खाली रेषा आली, वरती गेली तर तिरक झालं, इथे बोलले मोकळा. ही कुठे गेली, बाहेर रेषा गेली. मी बाहेर जाणारी रेषा पाहिजे, ही बाहेर रेषा गेली, तिरकी वर आली, थोडीशी तिरकी गेली, इथे बोलली. याच्यावर पर्याय क्रमांक 2 येतं. म्हणजे एवढं सहज साध्य सोपं असतं, बारकाईने विचार करायला पाहिजे. सॉरी, आपण हे आरशातले केलं, आपल्याला विचारलंय काय, पाण्यातलं प्रतिबिंब. आपण कोणतं केलं, आरशात. आपलं चुकलेलं आहे. जे असं देखील घडतं तेव्हा आपल्याला इथे आपण पाण्यातले करूया. ओके, पाणी कुठं असतं, खाली आपण लक्ष दिलं नाही. यामध्ये तेच कुठलीही एक गोष्ट बघायची. पहा, मध्ये सुरुवात झाली, आडवी गेली, खाली आली. आता पाण्यामध्ये सॉरी इथं टिंब आहे. आता एक मधनं सुरुवात झाली, खाली गेलेली कुठे येणार आहे, वर येणार आहे. इथे पाहायच्यावर पर्याय कोणते कट होतात, त्याच्यावरून दुसरा, तिसरा, चौथा कट होते. चौथा आपल्याला कोणीकडे उजव्या बाजूला आहे, चौथ्या पर्याय कोणीकडे डाव्या बाजूला. उत्तर काय येणार आहे, पर्याय क्रमांक 1.
सर्व बसत असायचं नाही, पर्याय कट पद्धत वापरायची, जास्त योग्य कोणता परफेक्ट उत्तर येतं. शेवटला आपण ते कसं सोडवायचं की अगदी शेवटच्या आठवड्यामध्ये सांगत असतो, तोपर्यंत आपण ही पद्धत वापरत नाही. इथे ही आकृती फाडतो आपण. ही आकृती काय करायची, अशी ही याच्यावरती गिरवायचं पेनने, संपूर्ण जी आकृती दिली ती पेनने गिरवायची आणि हे फाडायचं. एवढं फक्त खिडकी करायची, ती खाली उघडायची, त्याच्यावर पर्याय पद्धत वापरायची. गिरवलेलं स्पष्ट दिसतं, तर अडचण येत नाही. 46 35 ला 385, 35 ला 385, तर 45 ला प्रश्नचिन्ह. आता 35 ला 385 काय संबंध जोडता येईल? हे पहा, हे 3 येते आणि हे 5 येते, आणि या दोघांची बेरीज 8 येते, ती मध्ये म्हणजे 45चा हा 4 येते, हा 5 येते, यांची बेरीज किती येते? 9 येते. ही 9 बेरीज मध्ये. उत्तर काय? 495. पर्याय क्रमांक 3. पुढे पहा, आरशाची प्रतिमा. जी लक्षात घ्या, वेळपट करायची नाही. आरशाची प्रतिमा तुम्हाला जी सांगितलेली पद्धत आहे ती बदलायची नाही. पहा, यामध्ये हा ही रेष या ठिकाणी आहे, इथे गोल आहे. या ठिकाणी हा गोल आहे, ही रेषा उजव्या बाजूला आहे. आरशामध्ये ही डाव्या बाजूला. पागल याच्यावरून पर्याय कट करा. याच्यावरून पहिला, तिसरा, चौथा पर्याय कट होतो. चौथ्यामध्ये पर्याय जशीच्या तशी, एक आकृती जशीच्या तशी दिलेली असते. पहिल्या कोणती जशी तशी दिलेली, कधीही पाण्यात किंवा आरशात जशी तशी आकृती येत नाही. तर चौथा पर्याय पहिल्या कट होतो. आता मग येत नाही का, कसं काय होतं? यमची येते, पण ही अशी आकृती आहे का, आरशातली किंवा तशीच येणार नाही. मग पहिल्या चौथा पर्याय कट झाला. आणि केवळ एवढ्या याच्यानं बघितलं तर आपल्याला पहिला, दुसरा, तिसरा कट होतो. सॉरी, पहिला, तिसरा, चौथा कट होतो. तर उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 2. खालील प्रश्न हे प्रत्येकचे आरशातल्या संपूर्ण काढायचं नाही. तुम्हाला ती संपूर्ण आकृती अजिबात काढायची. तुम्हाला मी शिकवताना जी सवय लावतो आहे ना, ही सवय खूप आपल्याला महत्वाची, भविष्यात आपल्याला घेऊन जाणार. आता ब काढताना कसा काढता तुम्ही? इथून असं खाली, जिथून खाली गेला, वरनं सुरुवात केली, खाली गेला. मग आता इथं खालनं सुरुवात करायची, आणि वर जायचं. खालनं सुरुवात केली, वर आलं का तिथं पाण्यातलं. नंतर काय होतं? हे गाठ मारून आडवं, हे गाठ मारून उभी रेष वरनं खाली, ही उभी रेष खालून वर, वरती इथे आडवी रेष, इथं खाली आडवी रेष. मग इथं याचा पाय म्हटलेला, याचा पाय म्हटलेला. कोणताही पर्याय पहा बरं. पहिल्या पर्याय क्रमांक 3 उत्तर येणार आहे. 4 दिले उत्तर. आरशातील प्रतिमा म्हणजे आपण गडबडीत काय केलं, पाण्यातली प्रतिमा काढली. पुन्हा आपण चूक केलेली आहे. चूक केलेली आहे. हा इथं आरशातली म्हणलेली, आरशातलं करायचं आपल्याला. पहा, या ठिकाणी कुठं गेलं आपण? बाहेर. इकडे डावी बाजू उजवीकडे जाणार आहे आणि बाहेर जाणारे पहिल्यांदा मग असं. हा, त्याचं आरशात लगेच जाणवत आपल्याला बरोबर काढलं. हे इथून अशी गाठ येणार आहे, आतमध्ये जाणार आहे. याची बाहेर जाऊन अशी गाठ आतून येणार आहे. याच्यावर पर्याय कट करा. उभी रेष, पर्याय कट करा. पर्याय क्रमांक 4 येणार आहे. पर्याय क्रमांक 4. चला पुढील प्रश्न. 25 डिसेंबर 2011 रोजी रविवार असेल तर 2012 या वर्षीच्या जानेवारी महिन्यात कोणता वार 5 वेळा? 25 डिसेंबर
2011 आहे. आणि या वर्षामध्ये रविवार दिन 25 डिसेंबरला रविवार, आणि आपल्याला विचारले जानेवारी 2012, जानेवारी आणि साल आहे 2012, या वर्षात कोणता वार 5 वेळा, कोणता वार 5 वेळा? आपल्याला माहिती 1 तारखेचा, 2 तारखेचा, 3 तारखेला याला कॅलेंडर तयार करावं लागेल. सोमवार संपूर्ण नाही करावं लागेल, एकच ओळख करायची. मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. 25 आणि 7 32 काय महिन्यात नसतं, 31 महिना असेल तुम्ही 32 1 तारीख. हुशार बघा 1 तारखेचा, 2 तारखेचा, 3 तारखेचा काढतो. 25 डिसेंबरला रविवार आहे, मी ते 25, मी ते 26, 27, 28, 29, 30. हा डिसेंबर महिना 31 असतो. इथे आली 1 तारीख, 2 तारीख आणि 3 तारीख. हा इथे चालू झाला जानेवारी महिना. डिसेंबर 31ला संपला आणि जानेवारी 2012 सुरू झाला. मग 1 तारखेचा वार, 2 तारखेचा वार आणि 3 तारखेचा वार 5 वेळा येणार आहे, कारण 31 दिवसाचा नाही. मी 1 तारखेला रविवार, 2 तारखेला सोमवार, 3 तारखेला मंगळवार. रविवार, सोमवार, मंगळवार हे 3 वार 5 वेळा. आणि याचं कोणतं पर्याय म्हणजे रविवार, सोमवार, मंगळवार, याचं उत्तर मंगळवार आहे. पुढे का वृक्ष संवर्धन करण्यासाठी खालीलपैकी कोणती कृती करणे योग्य नाही? वृक्ष संवर्धन. वृक्ष संवर्धन म्हणजे काय? वृक्षांचं जतन करायचे, वृक्ष वाढवायचे. वृक्ष संवर्धनासाठी कोणती कृती योग्य आहे? वृक्षाची रोज पूजा करावी, झाडाची पूजा करत बसणे योग्य आहे का? तर अजिबात नाही. पूजा नाही करायची. काय केलं पाहिजे त्या झाडांना वाढण्यासाठी? पूजा करून झाडं वाढतील का? नाही. झाडाची पानं तोडावी हे तर मुळीच नाही. झाडांना रोज पाणी घालून काळजी घ्यावी. पाणी घाला, त्याची काळजी घ्या, त्या रोग पडलाय का, काय झालंय का, कोणी पानं खाल्लेत का, त्याला कंपाऊंड करा वगैरे. झाडाची बेसुमार तोड करावी नाही. तर योग्य कोणतं आहे? झाडांना पाणी घेऊन काळजी घ्या. सांकेतिक भाषेत धरण हा शब्द 235 असा, वरण हा शब्द 135. धरण हा शब्द 235, वरण हा शब्द 135 आणि नवल हा शब्द 417 असा लिहिला तर त्या भाषेमध्ये पांबरा हा शब्द, पांबरा या शब्दाचा समानार्थी शब्द कसा लिहिला? पांढरा असतो, पांढरा असतो. ठीक आहे. काय असं चूक झाली असेल ते दुरुस्त कर. आता कोणत्या अक्षराला कोणतं आहे हे बघितलं पाहिजे. आता रण सारखं आहे तर रण सारखं आहे. मी तर अशा वेळेस काय पाहायचं की सर्व याच्यामध्ये कॉमन कोणता पहा. रण 3-5, रण 3-5 इथे कॉमन हे आहे. म्हणजे आपल्याला कोणत्याला कोणते ते कळत नाही. पण वला 1 आहे म्हणजे मध्यभागी जे आहे लक्षात पहा. इथं व पहिल्यांदा आला त्याला 1 आहे. म्हणजे अक्षराचा आणि अंकाचा क्रम सारखाच आहे. इथे व मध्ये आला, इथं मध्ये 1 आला म्हणजे अक्षराचा आणि अंकाचा क्रम सारखाच आहे. इथं ध ला 2 आहे म्हणजे इथं काय होतं? ध ला 2 आहे, र ला 3 आहे, न ला 5 आहे, व ला 1 आहे, र लिहिलेला आहे, न लिहिलेला आहे, न ला न नाळाचा 4 आहे, व आलेला आहे, ल ला 7. मी इथे पांढरा घेतलं तर इथं पांढरा इथं पांढरा शब्द आहे आणि याला समानार्थी शब्द पांढरा, याला समानार्थी शब्द काय आहे? याच्यातून बनला त्याला शब्द आहे धवल. आहे धवल. धला काय आहे? 2 आहे. वला काय आहे? 1 आहे. 3 ला काय आहे? 7. गुप्त काय येणार आहे?
217 पर्याय क्रमांक 1. हा प्रश्न क्रमांक 51 आहे. पुढील प्रश्न पहा. 24 या अंकाने कोणता शब्द लिहिला? 24 2 ने काय ध, 4 ने न, म्हणजे काय होते? 24 ने ध न, पर्याय क्रमांक 4. एका याच्यावरती 2 प्रश्न दिलेले आहेत. पहा, पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे तसा संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी. काय झालेलं आहे इथे? तिरक्या 4 रेषा दिल्या, 4 रेषा. काय केले त्यांनी? चौकोन. आता किती रेषा दिलेल्या आहेत? 5 रेषा. पहा या ठिकाणी 1 2 3 4 5 5 रेषाचा काय बनेल? पंचकोन. पर्याय क्रमांक 4 आहे ते पंचकोन. ओके, पर्याय क्रमांक 4. पुढे पहा, पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे तसा संबंध. रेल्वे लोहमार्ग, त्याचा काय संबंध जोडता येईल? रेल्वे लोहमार्ग म्हणजे काय? लोखंडाचा रस्ता. मी रेल्वे लोहमार्गावरनं चालते. बस कुठनं चालते? प्रवासी वाहक रस्ता डिझेल. आता रेल्वे या लोहमार्गावरून असा जो रेल्वेचा रोड असतो त्याच्यावरनं जाते. बस रस्त्यावरनं जाते, त्यामुळे इथं काय? रस्ता, जाण्याचा मार्ग, रस्ता आहे. पुढचा प्रश्न. पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध. 55चा प्रश्न आहे. 7 ला 343, 7 ला 343 तर 1 ला प्रश्नचिन्ह. काय होईल? 7चा काय? 7चा घन 343, तसा 1चा घन 1च, तर काय येणार आहे? 1. 1चा घन 1. 3 वेळा मांडून केलेला गुणाकार. 7चा घन म्हणजे 7 3 वेळा म्हणतात. 7 49 आणि 49 गुणिले 7 केलं 343. असं 1 3 वेळा मांडल्याचा गुणाकार 1 गुणिले 1 1 आणि 1 गुणिले 1 उत्तर 1. पुढे पहा, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल? प्रश्नचिन्हाच्या जागी पद. आता काय झाले पहा, एकाच आकृतीत हे सगळं समजून घ्यायचं. पहिल्यांदा 1 रेषा होती, दुसऱ्या आकृतीत काय झालं? अजून 1 रेषा वाढली. कोणत्या दिशेने? घड्याळाच्या दिशेने. तिसऱ्या आकृतीत अजून 1 रेषा वाढली. चौथ्या आकृतीत अजून 1 रेषा वाढली घड्याळाच्या दिशेने. पहा बरं कोणती आकृती? पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न. सांकेतिक भाषेमध्ये दिलेले आहे चिन्ह. 1 ला चौकोन म्हणतात, 2 ला त्रिकोण म्हणतात, 3 ला स्टार, 4 ला 0, 5 ला ग्रेटर दॅन, 6 ला ग्रेटर, 5 ला लेस दॅन, 6 ला ग्रेटर दॅन, 7 ला एन सांगा. उलटा येईल. इथे काय प्रश्न? 57वा प्रश्न आहे. त्रिकोण आणि हे अंक यांची बेरीज, या अंकांची बेरीज. त्रिकोणाला काय म्हटलेलं आहे? 2 आणि अंक याला चिन्हाला काय दिलेलं आहे? 5. याची बेरीज काय येईल? 7. मी 7 असं येते का? नाही. 7 ला चिन्ह कोणतं आहे? उलटा येईल. म्हणजे कोणतं आहे? पर्याय क्रमांक 1 येणार. ओके, पर्याय क्रमांक 1. आता पुढं याच्यावरती प्रश्न आहे. प्रश्न काय आहे पहा. चिन्ह गुणिले आणि गोल यांचा गुणाकार, म्हणजे हे मध्ये गुणिले चिन्ह नाही, ही संख्या आहे. मग आता इथं आपण पाहू हे चिन्ह म्हणजे कोणतं आहे? 6. गुणिलेचं चिन्ह म्हणजे काय आहे का कोणतं? काही नाही. म्हणजे याचा अर्थ हे गुणिले आहे. आणि 0 म्हणजे किती आहे? 4. याचा गुणाकार काय? 6 24. मग 24 कसे लिहायचे? 2 कसे लिहितात? त्रिकोण. 4 कसे लिहितात? गोल. उत्तर काय येणार आहे? त्रिकोण गोल. पर्याय क्रमांक त्रिकोण गोल. पर्याय 3. उलटा पण दिलाय पहा. दुसरा पर्याय गोल त्रिकोण दिलेला आहे. ओके, चला पुढील पैकी लीप वर्ष कोणते? लीप वर्ष कशाला म्हणतात?
4 ने निश्चित भाग, 4 ने निश्चित भाग, 4 ने निश्चित भाग. 4 ची कसोटी काय? शेवटचे 2 अंक. पहिला पर्याय 2005, दुसरा आहे 2025, तिसरा आहे 2021, चौथा आहे 2020. यातलं लीप वर्ष कोणतं आहे? लीप वर्ष कशाला म्हणतात? ज्याला 4 ने निश्चित भाग जातो. 4 ने निश्चित भाग जातो. याला 4 ने निश्चित भाग जातो का? नाही. 25 ला 4 ने जातो का? नाही. 21 ला जातो का? नाही. 20 ला जातो. म्हणजे संपूर्ण कसं आहे? लीप वर्ष. पर्याय क्रमांक 4. समोरील संख्येतील चुकीचे पद, संख्या मालिका दिलेली आहे आणि यातलं चुकीचं पद, याच्यामध्ये चुकीचं पद कोणतं आहे ते विचारलेलं आहे. या अंक बघितल्या आपल्या लक्षात आलं पाहिजे. आहे 2 चा वर्ग, आहे 3 चा वर्ग, हा 5 चा वर्ग, हा 6 चा वर्ग. इथं काय पाहिजे? 4 चा वर्ग. 4 चा वर्ग किती येतो? 16. इथं काय पाहिजे होतं? 16. इथं 15 दिले, म्हणजे 15 चुकीचं आहे. इथं 16 असायला पाहिजे होतं. पहिल्या व दुसऱ्याचा संबंध काय म्हणलेला आहे? पहिल्याचा दुसऱ्याचा जसा संबंध आहे तसा तिसऱ्याचा चौथ्याचा. गुडगा पाय, नीट व्यवस्थित समजून घ्या. हे फसवे प्रश्न असतात का? गुडगा पाय, तर प्रश्नचिन्ह ना हार. हे समजून घेताना काय करायचं लक्षात घ्या. उलट समजून घ्या. पायाचा भाग गुडघा आहे. मग हाताचा भाग, हाताचा भाग पोटरी, मांडी, कोपर, खांदा. खांदा पण असतो, कोपर पण असतो. मग काय घ्यायचं? आता पोटरी म्हणजे पायाची येते पोटरी, मांडी पायाची असते. मी हे 2 तर पर्याय करतात. मी आता कोपर लिहायचा का खांदा? मग ही तर समजून. पायाचं काय? गुडघा म्हणजे काय? वरचा पायाचा भाग आणि खालचा पायाचा भाग जोडलाय कशाने? गुडघे. मग हाताचा वरचा भाग आणि खालचा भाग, हा वरचा ना खालचा भाग जोडलाय कशाने? कोपर. त्यामुळे उत्तर काय येणार इथं? कोपर, खांदा नाही. ओके. इथं पायाला काय पाहिजे होता? खुबा, मग हाताला खांदा. ही पाय खुब्यामध्ये दाडाला थांबलाय, मग हात खांद्यामध्ये दाडाला थांबलाय. ओके. त्यामुळे उत्तर आहे कोपर. पुढे पहा, पहिल्या दुसऱ्या पदामध्ये विशिष्ट संबंध. पहा, 361 ला 29, 62 वा प्रश्न आहे. 361 ला 29, तर 289 ला प्रश्नचिन्ह काय होईल? 19 चा वर्ग, 19 चा वर्ग 361. मग 289 कशाचा वर्ग आहे? वर्ग 5 असते. 15 चा वर्ग 221, 16 चा वर्ग 256, 17 चा वर्ग 289, 17 चा वर्ग 289. म्हणजे इथं उत्तर काय आहे? 361 चं वर्गमूळ 19, 289 चं वर्गमूळ 17. उत्तर येणार आहे 17. पर्याय क्रमांक 1. चला, बाजरी पहिल्याचा दुसऱ्याची तसा तिसऱ्याचा. बाजरीची काय बनवतात? भाकरी. मग आंब्याचं काय बनवतात? आता उन्हाळ्याचे दिवस आहे, खाताय तुम्ही. बाजरीची भाकरी बनवली जाते. आंब्याचं काय बनवलं जातं? कैरी, कोय, रस, चटणी. आंब्याचा रस बनवला जातो. आंबा कच्चा असतो तेव्हा ती कैरी असते. या कैरीचं काय बनवलं जातं? कैरी ते पण माहिती पाहिजे आपल्याला. गुळ आंबा बनवला जातो कैरीचा, मी ती पाहिलेली आहे. ओके. इथं भाजीची भाकरी बनवतात, आंब्याचा रस बनवतात. चला, पहिल्याचा दुसरे संबंध.
काय झालेले हे पहा. पहिल्याचं दुसऱ्यामध्ये काय झालेलं हे समजून घ्या. पर्यायी पद्धत वापरायची. पहा मोठं केलेलं चित्र. काय झालं म्हणतात, हा स्टार आहे तो इकडे गेला म्हणजे कोणता आहे याचं, ही या ठिकाणचा हा स्टार आहे इकडे गेला, वरचा त्रिकोण खाली गेला, खालचा वरती गेला. म्हणजे याचं आरशातलं म्हणलं तर मग आरशातलं हे इकडे गेलं बरोबर आहे, पण याचं हे वरचं खाली गेलेलं म्हणजे पाण्यात गेलं. पाण्यातलं म्हणलं तर इकडे स्टार असायला होता. म्हणजे काय होते, असा आरशातला संबंध जोडायचा म्हणलं तर सर्व आरशातलं नाही, पाण्यातलं जोडायचं तर सगळं पाण्यातलं नाही. म्हणजे एका बाजूला असणारा स्टार इकडे गेला आणि हे उजव्या बाजूला असणारं डाव्या बाजूला गेले. हे खालचं वर झालं, वरचं खाली झालं. मग आता हे डाव्या बाजूला आहे की दोन आकृत्या या उजव्या बाजूला जाते आणि उजव्या बाजूला असणारा फूल आहे ते डाव्या बाजूला. मग उजव्या बाजूचं फूल डाव्या बाजूला, त्यावर पर्याय कोणते करतो मी, तिसरा पर्याय करतो. पहिल्या दुसऱ्या चौथ्या फूल डाव्या बाजूला आहे. आता इथं पंचकोन, इथं त्रिकोण पहा काय झाला, खाली उलटा झाला आणि पंचकोन खाली काय होणार आहे, उलटा होणार आहे. कोणत्या साईडला असणार आहे, हे डाव्या बाजूला तो उजव्या बाजूला असणार आहे. उजव्या बाजूला पंचकोन उलटा. कोणत्या पर्यायामध्ये, पर्याय क्रमांक 2. त्यामुळे उत्तर काय येणार आहे, पर्याय क्रमांक 2. ओके, चला पुढे प्रश्न पाहूया. पहिल्या पदाचा दुसऱ्याशी जसा संबंध आहे तसा तिसऱ्या पदाचा चौथ्याशी संबंध आहे. पहा इथं काय होईल, आता मोठं दिसतंय तुम्हाला. हा कोण आहे, आकार. हा कोण आहे, शिडी आहे. या ठिकाणी या कोणचा आकार रंगवलेला आहे तो त्रिमिती आकार होतोय. इथे पर्याय 3 त्रिकोण आणि 2 दिलेला आहे. काय दिलेलं, काय संबंध जोडला इथे, पर्याय 2 का दिलेला आहे त्यांनी. स्पष्टीकरण आपल्याला खूप महत्वाचं आहे, उत्तर आपल्याला महत्वाचं नाहीये. ओके, या ठिकाणी पहा हा कोण जो आहे, हा कोण त्रिमिती असतो. त्रिमिती म्हणजे काय, त्याला लांबी आहे, रुंदी आहे, उंची आहे. ओके, आणि त्याच्या आकृती इथं बनवलेली ती द्विमिती आहे. याला फक्त लांबी रुंदी, पहिले रुंदी होईल अशी उंची होईल. याला 2च आहे, याला लांबी आहे, उंची आहे, रुंदी नाही. ओके, आता हा कोण आहे म्हणजे हा या ठिकाणी आपण पाहिलेला विदूषकाची टोपी, विदूषकाची द्विमिती आहे. त्रिमिती काढायची असते तर कशी काढली असते आपण, ती त्रिमिती काढायची असते. ही आकृती कशी काढली असते, या पद्धतीत पहा. या ठिकाणी हा जो आईस्क्रीमचा कोन घेतलेला आहे तो असा दाखवलेला आहे. ही त्रिमिती आहे, याला लांबी आहे, रुंदी आहे, उंची आहे. आणि या ठिकाणी जो आकार काढलेला आहे हा द्विमिती, याला फक्त लांबी रुंदी, म्हणजे लांबी आणि उंची आहे, रुंदी नाही. त्रिमिती 3 लांबी रुंदी उंची असणारी आकृती आहे. आणि ही द्विमिती ज्याला 2 लांबी आणि उंची आहे. ओके, मग आता या ठिकाणी ही जी आकृती दिलेली आहे ही कसली आहे, त्रिमिती आहे का द्विमिती आहे. त्रिमिती जर द्यायची असते आपल्याला तर त्यांनी कशी दिली असते, त्रिमिती जर ही आकृती द्यायची असते तर ती आकृती अशा पद्धतीने दिली असते, दाखवलं असतं ही त्रिमिती आहे. आता हे भरलेलं आहे त्यामुळे हे काय, ही द्विमिती, याची त्रिमिती आकृती कोणती आहे पर्यायामध्ये. हा गोल आहे तर द्विमिती, त्याला लांबी रुंदी आहे. त्रिकोण द्विमिती आहे. चौथा दंडकोन द्विमिती आहे. आणि या ठिकाणचा जो वीट दाखवलेली आहे ही त्रिमिती आहे, याला लांबी रुंदी उंची आहे. त्या उत्तर पर्याय क्रमांक 2 किंवा हा तर दुसऱ्या भाषेमध्ये आपण सांगूया. या ठिकाणी रंगवलेला भाग आहे, हे संपूर्ण भरलेलं आहे, याच्यावर मोकळं झालं. हे रंगवलेलं याच्यावर मोकळं असणार, पर्याय क्रमांक 2. आता जास्त त्याचं वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्याचं देऊ शकतो. पुढचा 66वा प्रश्न पहा. वर्गात तुमचे 2 मित्र भांडतात एकमेकाशी, अगदी तुफान चालली फायटिंग. काय म्हणतात ते, उचलून आपटायचं.
हा चालली कुस्ती, नोरा कुस्ती. मग तुम्ही काय करा, भांडण सोडवण्याचा प्रयत्न करणे, तिकडे दुर्लक्ष करणे, आपण भांडण्यात जाणे, काय चाललंय ते पाहिजे. मित्र भांडण चालायचं, माझ्या मित्राला मारतो का नाही, तर आपण काय केलं पाहिजे, भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, पहिल्यांदा ते केलं पाहिजे. जर ऐकलं नाही तर मग टीचरांना जाऊन सांगणं, हे उत्तर पर्याय क्रमांक 1. पुढे 67वा प्रश्न, एका सांकेतिक भाषेत राजन हा शब्द 987, याचा अर्थ राला 9 आहे, जला 8 आहे, सॉरी जला 8 आहे आणि नला 7. पुढं जन हा शब्द कसा, जला काय आहे 8 आहे, नला 7 आहे, 87 असा पर्याय क्रमांक 3. एवढे सोपे देखील प्रश्न असतात. तंतोतंत दिसणारी आकृती, तंतोतंत दिसणारी आकृती पर्यायी पद्धत वापरायची. मध्ये त्रिकोण, हा त्रिकोण सरळ आहे, तंतोतंत म्हणजे तसाच पाहिजे, त्याच्यावर पर्याय कट करा, पहिला दुसरा कट होईल, पहिल्या दुसऱ्याला आता लक्ष द्यायचं नाही. 2 पर्याय कट केले, आता या दोघांच्या मध्ये फरक शोधा. काय फरक आहे, इथे तिरकी रेषा आहे, इथे आहे, इकडे ही तिरकी रेषा इकडे दिलेली, मग आपल्याला तिरकी रेषा पाहिजे का नको, पाहिजे, दोन्हीकडे पाहिजे. तर तिसरा कट उत्तर काय येणार आहे, पर्याय क्रमांक 4. उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढे तंतोतंत दिसणारी आकृती पाहिजे आपल्याला, इथं पण आकृती मोठी केलेली मी या ठिकाणी पहा, डाव्या बाजूला रंगवलेल्या उजव्या बाजूला कोर एकच पहा, उजव्या बाजूला कोर, उजव्या बाजूला कोर आहे, उजव्या बाजूला कोर आहे, उजव्या बाजूला कोर आहे, उजव्या बाजूला आहे का कोर नाही, चौथा पर्याय करतो. राहिला पहिला दुसरा तिसरा. आता डाव्या बाजूला रंगवलेलं, डाव्या बाजूला रंगवलेलं, डाव्या बाजूला रंगवलेलं, डाव्या बाजूला रंगवलेलं, काढता येते का वेगळं. आता इथे पहा, एक बघायचं कोणतं, वरती उजव्या बाजूला रंगवलेला आतला चौकोन, इथे रंगवलेला आतला चौकोन आहे आहे आहे. ओके, आता खाली त्याच्यासमोर याच्यासमोर रंगवलेला चौकोन, याच्यासमोर रंगवलेला चौकोन, याच्यासमोर रंगवलेला चौकोन आहे, याच्यासमोर रंगवलेला आहे का, जर या पद्धतीने पाहिजे तो आहे का नाही, दुसरा कट झाला. राहिला कोणता, चौथा कट केला आपण, राहिला दुसरा आणि पहिला आणि तिसरा. पहिल्या तिसऱ्यामध्ये फरक आहे पहा बरं, तो इथेच आपल्याला लगेच फरक कळत होता, आपण मुद्दाम त्याकडे दुर्लक्ष केलं. या ठिकाणचा जो आकार आहे हा आकार आणि हा आकार फरक आहे, मग आपल्याला कसा पाहिजे या पद्धतीनं उत्तर येणारे पर्याय क्रमांक 1. उत्तर पर्याय क्रमांक 1 पाहिजे. काय दिले पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 कसं येईल उत्तर बाबा, आपण बरोबर जुळते 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 जुळते. 1 मध्ये इथं आता इथे पहा, 1 मध्ये इथं कोर आहे, तो इथं ती 1 मध्ये रंगवलेला आहे, त्यामुळे उत्तर 1 नाही आहे. आता इथं थोडासा फरक आहे, आता या कृती थोडीशी इथं घडली चुकलेली आहे, जास्त योग्य असं जावं लागते. इथं आतमध्ये चौकोन मोकळा आहे, इथे चौकोन रंगवलेला आहे सगळा, त्यामुळे पहिला कट, चौथा कट झाला. तिसरा कशामुळे कट केला तर या समोरचा भाग आतला रंगवलेला, इथं आतला कोर आहे म्हणून दुसरा कट केला. चौथा तर आपण या रंगवलेले कोर इथं भाग दाखवला म्हणून चौथा कट केला, त्या उत्तर पर्याय क्रमांक 3. म्हणजे हे एवढं व्यवस्थित बघणं गरजेचं आहे. काय झालं, 1 2 3 4 5 त्रिकोण, इथे 1 2 3 4 त्रिकोण, इथे 1 2 3 त्रिकोण, म्हणजे किती येतील 5 4 3 2 येणारे पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न, शाळेतून घरी जाताना किती वेळातून पश्चिमेला होईल. आपल्याला ही रचना काढावी लागेल, त्यातली दिलेली रचना आहे ती पाहावी लागेल. या दिशाचक्र दिलेलं असतं, दिलेलं नसेल तरी आपल्याला रचना करावी लागेल. ही उत्तर आहे, ही दक्षिण आहे. मग आपल्याला पूर्व कुणीकडे लक्षात येत नसेल, आ द न प म्हणजे पश्चिम, वा वायव्य, उ ई पू म्हणजे पूर्व, पू म्हणजे पश्चिम. ओके, आपल्याला हे पहा, घर इथे घर आहे, दिशा दाखवलेली आहे पहा, इथे शाळा,
शाळेत. आता कुठं जायचंय, शाळेतून घरी जायचं, म्हणजे इकडून असं जायचं. मग पहा कोणीकडं तोंड होईल ते सांगा मला. शाळेतून घरी निघाला कोणीकडे तोंड झालं पहिल्यांदा, इकडे म्हणजे पश्चिम. पश्चिम पश्चिम आपल्याला काय विचारलं त्यांनी, पश्चिमेला, म्हणजे इथं पहिल्यांदा पश्चिमेला होतं. इथे तोंड कोणीकडे झालं, उत्तरेला, इथे पश्चिमेला, इथे दक्षिणेला, इथे पश्चिम. पश्चिमेला किती वेळा तोंड झालं, 1 2 3. म्हणजे पश्चिमेला म्हणजे इकडे बाण किती वेळा झाला, 1 वेळा 2 वेळा 3. ओके, या पद्धतीने पहा पर्याय क्रमांक 1 4 वेळा. कुठे 4 वेळा, 1 2 3 वेळा. नंतर दुरुस्ती करूया आपण 3 वेळा पर्याय क्रमांक 1. मिस्टेक होऊ शकते, आपण ती चेक करतो जाऊ, मग काय अडचण नाही. ओके, चला पुढे प्रश्न पहा. एका सांकेतिक भाषेत पडवळ हा शब्द स्टार असा लिहितात, फळ हा शब्द स्वस्तिक असा लिहितात, तर त्या सांकेतिक भाषेत फडफड हा शब्द कसा लिहितात. पडवळ, आता ते इथं आहे, इथं भावना काय इथे पहा, पडवळ. पडवळ हॅश चौकोनात फुली पडवळ असं जे फळ आहे का ते बघा. फळ, फळ हा शब्द कसा लिहिताय, स्वस्तिक आणि चौकोनात फुली फळ. तर त्या सांकेतिक भाषेत फडफड असा शब्द कसा लिहितात. आता इथे क्रम सारखा आहे का फक्त बघा, इथं शेवटला ळ, इथं शेवटला ळ, इथं शेवटला चौकोनात फुली, इथं चौकोनात फुली, म्हणजे ळला चिन्ह बरोबर आहे. ज्या अक्षराचा नांकाचा शब्द आहे, मग ळला ते म्हणजे फला काय येणार आहे, फला स्वस्तिक. स्वस्तिक कसं काढतात, फ इथला फ. आता ड कसं काढा, आता ड चिन्हच नाही, मुखावर येतो, आता खूप नाव नाही. मग ड याच्यामध्ये नाही, ड चिन्ह वेगळं असणार आहे. मग पर्यायामध्ये बघायचं वेगळं चिन्ह असणार. इथं आर घेतला तर काय होईल, आर घेतला तर ड, सॉरी आहे की ड आहे, इथे आर. फटफट कसं लिहिलेलं आहे, पर्याय क्रमांक 1. जर नसेल तर वेगळं चिन्ह मग वेगळा पर्याय असणार, असे शोधावं लागतं तुम्हाला. पुढे पहा, तासरी, तासरी याच्यापासून अर्थ शब्द बघा आणि त्याचा समानार्थी शब्द. याचा अर्थपूर्ण शब्द काय बनेल, सरिता. सरिताचा समानार्थी शब्द काय आहे, सरिता म्हणजे नदी. सरिता म्हणजे नदी. तर एक क्रमांक. मुलीचं नाव म्हणा सरिता, मुलगीचं नाव आहे का आमच्या शेजारी राहते सरिता, नाही. ओके, इथं सरिता म्हणजे. पुढे पहा, तर सर्वात इथं पाणी असायला पाहिजे होतं, तर असू दे काय तर गोष्टी. 5 आणि 7 याच्यामध्ये 9 आहे, असे किती मिळाले, 241, 578, 241, 578, 358, 725, 358, 725, 971, 519. काय बोलले, 5 आणि 6, 5 आणि 6 यांच्यामध्ये 9, यांच्यामध्ये 9 आहे असे किती वेळा, म्हणजे 5 आणि 7च्या मध्ये 9, याचा अर्थ काय संख्या बघायची, 597 शोधायचा. नुसतं असं 5 9 7 असं 597 करेक्ट कुठं आहे पहा, 597 आहे का नाही, इथं 587, 597 इथे आहे, 597 आहे का नाही. किती वेळा झालं, फक्त एकच वेळा आलेलं, फक्त एकच वेळा 597 आलेलं आहे. हा प्रश्न शेवटचा. प्राजक्ता महेशच्या आईला आत्या म्हणते. ही प्राजक्ता म्हणजे ही मुलगी आहे, ही प्राजक्ता महेशच्या आई,
या ठिकाणी महेश मुलगा आहे, या महेशला आई आहे, या महेशची इथे आई, ही महेशची, याला ही प्राजक्ता काय होते, आत्या म्हणतात. आत्या कोणाला म्हणतात रे, आत्या वडिलांच्या बहिणीला, म्हणजे इथं कोण आहे तिचे वडील, आणि वडिलांची कोण झाली, बहीण, म्हणजे या बहिणीचा हा कोण झाला, या वडिलांची ही बहीण आहे, म्हणजे या बहिणीचं वडील हे कोण झाले, भाऊ. मग प्रश्न काय विचारलाय, महेश प्राजक्ताचा कोण, हा महेश आहे, या प्राजक्ताचा कोण लागतो हा, मग वडिलांची बहीण आत्या, आत्याचा मुलगा आत्ते, दाजी नाही, आमच्याकडे राहणार लागेल मला, आत्याचा मुलगा असला की त्याला दाजी म्हणायचं, आत्याची मुलगी असली की वहिनी, हे नातं इथं आणायचं. आत्याचा मुलगा आत्ते भाऊ, आत्याचा मुलगा आत्या. आणि जर विचारलं असतं प्राजक्ता महेशची कोण, प्राजक्ता महेशची आईचा भाऊ, आईचा भाऊ म्हणजे मामा, जे प्राजक्ताचे वडील हे महेशचे कोण आहेत, मामा, मामाचा मुलगा मामी, प्राजक्ता मुलगी आहे, वडला मामाची मुलगी मामी बहीण. ओके, आपल्याला विचारलेलं आहे महेश प्राजक्ताचा कोण. ओके, धन्यवाद मित्रांनो, भेटू पुढील भागामध्ये पुढील प्रश्नपत्रिकेसह. धन्यवाद.